इडली आहे, मेंदू वडा आहे, डोसा आहे, बिस्किट आहे, चाय आहे. वडा खाऊया. हा 2 प्लेट वडे द्या. कितीला? 60 रुपये. हा म्हणजे एक प्लेट 30 रुपये असली. एक काम करा, खात्यावर लिहा, नंतर देतो. काय गावाकडे आहेस काय? खात्यावर लिहा काय? दादा राहू द्या. एक बिस्किटचा पुडाच द्या. ठीक आहे. कमळे, आपल्या साने काकाच्या दुकानाजवळ बसायचं ना, तसंच आहे सेम टू सेम. माझं बुबू गटे मुंबईच्या टाम्या आहे तू. काय ले टाम्या टाम्या. ए निंगे, जास्त जवळ जाऊ नको. तो काय आपल्या गावाकडचा कुत्रा आहे तुला ओळखायला? लाड करायचा असशील ना अंगावर येईल. टाम्या, ती टाम्या आहे. एक बिस्किट का. ए मुंबईच्या टाम्या, का उगा बुकायला रे? चुप. अगं निंगे, अगं निंगे, कमळे, काय? तू टाम्या गेला का? त्याने जीवच घेतला माझा. लय पळालो मी. आई ग. अगं निंगे, बघ की आपण कुठं आलोय. अगं आपल्या स्वप्नाजवळ आलोय आपण. चल चल की. किधर? हॅलो, आय एम कमळी. शी इज निंगी. वी प्ले कबड्डी मॅच आणि विन फ्री ॲडमिशन. फ्री सीट, फ्री इन कॉलेज, मॅच विन, ऍडमिशन. What? Free seat for you? येस येस. नो नो, नॉट यू. वी काय ग? फॉर अस. फ्री सीट ती पण तुम्हाला दोघींना. मराठी बोलायलेत की? अरे इथे मोठमोठ्या लोकांच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाहीये आणि तुम्हा दोघींना. आणि एक पेटी बिटी घेऊन तुमच्याकडे ऍडमिशन फॉर्म आहे का? होय. तर दाखवा बघू. अरे ह्या फॉर्मवर तुम्हाला ऍडमिशन मिळेल असं वाटतं? बरं एक काम करा, हा फॉर्म घेवा. आता कॉलेज सुरू व्हायला बराच वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा. काय? चला चला बाहेर थांबा. कमळे, आपला फॉर्म बघून ह्यो असं का बोलला ग? काय माहिती. चल आपण बाहेर जाऊ. तासाची वेळ झाली की कोणत्या तरी सराला नाहीतर मॅडमला आपला फॉर्म दाखवू, मग कळलं तरी ह्यो का असला. निंगे, अगं बाहेर नको. आपण की नाही इथं कुठेतरी झाडाच्या खाली बसूया.
एवढं उन्हात आणत आलं, जरा गार वाटेल सावली खाली. हा हा अगं पण यो कुंभकर्ण अगं धाराडूर झालेत की परत ते. चल थांब, त्याची शिट्टीच पळवतो. अगं निंगे निंगे. चल चल शिट्टी. दे ना साहेबा, फोन दे इकडे. मेरा दिल का फोन दे. प्राजक्ताच्या वयाचाच का? फोन दे इकडे. मेरा दिल का फोन दे. लहान लहान मुलांसारखा वागतो. मी कुठे लहान मुलांसारखं फोन दे. कट झाला आता. मेरे दिल का टेलिफोन. माझ्या फोनला काही झालं ना तर बघ. एवढं काय नवीन घ्यायचा. नवीन घ्यायचा. ऐक. हॅलो ऋषी नामदार. येस स्पीकिंग. आणि प्लीज माझे काही लोन रिक्वायरमेंट्स नाही आहेत, परत फोन करू नका. दादा दादा फोन नका ठेवू. अहो मी बंड्या बोलतोय. पिंकीचा भाव आठवलं का? बंड्या. मला आबांनी तुमचा नंबर दिला होता. एक 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 शांत हो. शांत हो. काय झालंय बंड्या? तू असा रडतोयस कशाला? काय झालंय मला सांग. दादा कमळीचा आबा वारलं. व्हॉट? अरे हे कसं शक्य आहे? अरे मी भेटलेलो त्यांना, त्यांच्याशी बोलणं पण झालेलं मुंबईला यायच्या आधी. अहो काय सांगू तुम्हाला, सरोज काकीनं कमळीला मुंबईला जाण्यापासून लय अडवलं, पण तुमच्या सांगण्यावरनं आबांनी कमळीला आणि निंगीला मुंबईला पाठवलं. पण जेव्हा काकीला कळलं ना, तेव्हा ती अडवायला धावली. या सगळ्या धावपळीत आबांना अटॅक आला. This is really bad. I'm really sorry. खूप वाईट झालं. बरं कमळी कुठे आता? मी त्यांना थांबवायच्या आधी एसटी निघून गेली होती. आतापर्यंत त्या मुंबईला पोहोचल्या पण असतील. एक मिनिट. पोहोचल्या असतील म्हणजे तू फोन नाही केलास त्यांना? अहो या सगळ्या गडबडीत एक घोटाळा झाला. त्यांच्या दोघीत एक फोन दिला होता मी, पण तो माझ्याकडेच राहिला. आणि मुंबईत कोणी ओळखीचं बी नाही माझं. काय करू काय कळत नव्हतं मला, म्हणून तुम्हाला फोन लावला. अरे असा कसा विसरलास फोन? मुंबई म्हणजे काय गाव आहे का तुमचं? बरं ऍटलिस्ट तिच्या डायरीमध्ये माझा नंबर तरी लिहून दिलायस का? नाही. म्हणजे काय करू मी तुझा? तू ना माझा नंबर दिलायस ना फोन दिलायस, आता शोधायचं कसं या शहरात तिला? थांब 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 जरा पॅनिक होऊ नको. फोन दे जरा. 1 मिनिट दे. बंड्या, समजा त्या दोघींचा परत तुला फोन आला तर ऋषीचा नंबर तू त्यांना देशील. येते का लक्षात? हा दादा, तुमचा जर कमीशी फोन झाला ना, तिला आबांबद्दल काय सांगू नका. काकीनं ताकीद दिलं की कमीला यातलं काय बी कळता कामा नाही, नाहीतर ती सगळं सोडून गावाकडे येलो. हो डोंट वरी. मी नाही सांगणार तिला काही. काय आता काय करायचं? ना तिच्याकडे फोन आहे ना पत्ता आहे. आता कसं शोधायचं आपण तिला शहरात? थांब 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 जरा विचार तरी करू दे ना. ऋषी, त्या गावावरून मुंबईत आल्यात म्हणजे त्या एसटी नाही येऊ शकतील. मग आपण एसटी स्टँडला आधी शोधूया. चल चल चल. ऋषी ऋषी तर या वेळेला गडबडीत कुठे? माझं जरा एक इम्पॉर्टंट काम आहे, मी येतो. ए नाही. आई मगाशी काय म्हणाल्या लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ पार्टीत जर तू दिसला नाहीस ना तर मी येईन तोपर्यंत. डोंट वरी. राहू दे ना. हे बघ तू बाहेर गेलास ना की तुला वेळ काळ कसलंच बंधन राहत नाही. आणि पार्टीत उगाच ड्रामा नको. साहेब तू तरी सांग ना. अगं काही नाही होणार. आणि झाला जरा लेट तर कर ना थोडं मॅनेज प्लीज प्लीज. आणि नाही होणार लेट. मी हा गेलो हा आलो. ट्रस्ट मी. बाय 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 बाय. ऋषी साहेबा तू तरी त्याला वेळेत घरी घेऊन ये. हे बघ तू लेट झाला तर तुला काय होणार आहे माहितीये. आणि आईंनी जर मला विचारलं ना तर मी सांगणार तो साहेबा बरोबर आहे. मग साहेबाला काय ते विचार. हा नको 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 नको. वहिनी ऐका ना, असं काही करू नका. मी त्याला वेळेत परत घेऊन येतो. हा माझी जबाबदारी. प्लीज वेळेत घेऊन. हा इतक्या घाईत निघालाय कुठे? आईंनी विचारलं तर काय सांगायचं?
हाय अनिका. हाय. तू मला हाय म्हणालीस? म्हणजे आजचा माझा दिवस खूप लकी. तू मला हाय म्हणालीस. पार्क माय कार. मी या शॉर्ट. अनिकाची गाडी मी पार्क करणार आहे. मी व गाय. अनिका, कॉलेजमधली सगळी मुलं तुझ्या मागे आहेत आणि तू ऋषीमध्ये अडकून बसलीयस. बिकॉज तनू दीज आर इडियट्स. आय एम रिच, आय एम प्रिटी म्हणून माझ्या मागे लागतात. आणि जो बात ऋषी में है ना वो उन कार्टून्स में नहीं. ऋषि इज द बेस्ट एंड सो इज अनिका. दैट्स व्हाई अनिका ओनली डिजर्व्स ऋषि. ऑल राइट तनु. राईट. व्हॉट इज गोइंग ऑन ओव्हर देयर? निशा जाऊन चेक कर काय चाललंय इथे. एक सेकंड. आणि फास्टर माझ्याकडे एवढा टाइम नाही आहे. अनिका, वो वहाँ पे एक कमळी. Shut up! How dare you? Huh? तू तिचं नाव कसं काय काढलंस? Are you trying to spoil my mood? Don't try to spoil my mood. त्या गावछापचं नाव कसं काढलं तू? ती गावछाप असेल गावात. एंगेजमेंट असेल आज तिची. रडत बसली असेल. नो अनिका, तिथे कमळीच आहे. गो अँड सी योरसेल्फ. Shut up! Mom! अरे माझा बच्चा, आज चक्क कॉलेजमधून फोन केलाय. म्हणजे पैसे हवे असणार. कार्ड विसरलीस? Mom, listen to me. How is this possible? हे कसं शक्य आहे? एक मिनिट, काय झालंय? एवढी का चिडलीस? Mom, ती गावछाप, ती घाणेरडी कमळी इथे कॉलेजच्या कॅम्पस मध्ये. व्हॉट? ती कमळी तुझ्या कॉलेजमध्ये? अगं कसं शक्य? इट्स हायली इम्पॉसिबल. म्हणजे मी काय खोटं बोलतीये का? अगं तसं नाही, तिची एंगेजमेंट होणार आहे. ती दुबईला जाणार आहे. मॉम, तुला कळतंय का? तुझा जो प्लॅन आहे तो फ्लॉप झालाय. आता तू कुठेही जात, कोणाला काही बोल, काही कर, पण मला ही घाणेरडी, ही गावछाप, ही फालतू, ही कमळी इथे नकोय. हो प्लीज तू रिलॅक्स राहा. मम्मा आहे ना, मम्मा बघून घे. शांत हो. ठीक आहे. काय ग? काय कसला विचार करतेस? म्हातारीची थोरली नाक इथे कधी येणार याचा? आई, झालं? ती कमळी माझ्या डोक्यात जायला लागली आता. आई, अगं ती आपल्या अनुच्या कॉलेजमध्ये पोहोचली. हे सगळं कसं झालं ना हेच मला कळत नाहीये. अगं आपण किती प्लॅनिंग केलं होतं, मग असं कसं झालं? तुला माझ्या त्रासावर हसायला येत आई? हो, बस एवढंच.
अगं काय मुली तुम्ही, या एवढ्याशा गोष्टीमुळे तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस. कॉलेज कोणाचं आहे? आमचं. या कॉलेजमध्ये कोणी काम करायचं, कोणाला ठेवायचं, कोणाला काढून टाकायचं, हे कोणाच्या हातात आहे? माझ्या. परमेश्वरा, हे काय पदरात टाकलंयस तू? हे एवढं सगळं ऐश्वर आहे, संपत्ती आहे, पण आईचा मेंदू नाही, आईकडून काही घेतलेलं नाही. अगं मला सांग, अनेकाने एक फोन केला आणि तिचा प्रॉब्लेम सांगितला, तूही एक फोन करायचा आणि तुझा प्रॉब्लेम सोडवायचा. कळतंय का? येस. काय आईकडनं काय शिकलीस? डाव कसा टाकायचा हे शिक. कारण कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाऊ. हे यू सामान घ्यायचं आणि इथून गेट लॉस व्हायचं. गाईस, तुम्हाला गावाची घाण बघायची आहे का? द गार्बेज, लुक ॲट देम. बेगर्स सारखे झाडाखाली झोपलेले. ए, तुला काय वाटलं ग? तुझं गाव आहे हे? तुझं ते फालतू गाव आहे हे? नाही, हे माझं कॉलेज आहे. इट्स हाय स्टँडर्ड कॉलेज, वन ऑफ द टॉपेस्ट कॉलेज इन द सिटीज. तिथे तुमच्यासारख्या घाणीसाठी ना जागा नाहीये. त्यामुळे तुमचं ते जे काही कचरा आहे ना तो उचलायचा आणि इथून गेट लॉस व्हायचं. बेगर्स. ए, काय चाललंय तिकडे? कसली गर्दी आहे? लेक्चर्स नाही आहेत तुम्हाला? चला निघा, जा निघा. हे घे. कोण तुम्ही आणि इकडे काय करताय? मी इथली स्पोर्ट्स टीचर आहे. निंगे, अगं टीचर म्हणजे शिक्षक. आज गुरुपौर्णिमा आहे की. अरे आयुष्यमान भव, पण काय झालं? पाया का पडताय अशा? मॅडम, अहो आज गुरुपौर्णिमा आहे, मग पाया नको का पडायला? अरे वा, तुमच्या लक्षात आहे की आज गुरुपौर्णिमा आहे. नाही, कारण इथे मी ज्या कॉलेजमध्ये शिकवते इथे गुरुपौर्णिमा कोणाला माहित नसते, पण व्हॅलेंटाईन्स डे, रोज डे हे सगळं साजरं होतंय. मॅडम, अहो गुरुपौर्णिमा यो सण आपल्या गुरुबद्दल आदर आणि त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे सांगण्यासाठी असतोय आणि तो साजरा झालाच पाहिजे. कसं आहे, आपल्या संस्कृतीत जे आहे ते सगळ्यांना ठाऊक नाही, पण जे बाहेर ना आले ते सगळं माहित आहे. बघा, अवघडच आहे सगळं. इतकी वर्ष या कॉलेजमध्ये शिकवतेय, पण गुरुपौर्णिमा साजरी होताना आज पहिल्यांदा बघते. अहो आता शिक्षकांना आहे
यांच्याशिवाय दुसरा मार्ग कोण दाखवणार आहे आपल्या आयुष्यात? त्यांचा आदर तर करायच पाहिजे की नाही? खरंय. तुम्ही कोण, कुठून आलात आणि काय झालं इथे? मी कमळी. अनिका ही इथे आलीच कशी? आय थिंक ही आपल्याला फॉलो करते. जशी आली आहे ना तशी परत पण जाईल. माझ्या कॉलेजमध्ये हिला मी थांबू नाही देणार आहे.